दीदी पण बाहेर गेलेली आहे, ती आता उद्याच येणार आहे डायरेक्ट. म्हणून आज घरी एकटाच आहे मी. आता आजोबा झोपलेले आहेत, मी एकटाच झालाय. म्हणजे कॉलेजवरनं जरा वेळ झाला येऊन आणि जरा वेळ बसलोच, एडिटिंग केली. मेडिकलमध्ये आलेलो आहे, बराच वेळ झाला. म्हणजे मेडिकलमध्ये येऊन बॉस आणि मी होतो आणि आता आशिष आलेला आहे. आणि तुम्हाला वेगळं वाटत असं, आशिष एवढा आवरून कसं काय आलं? मला डाऊट येतोय, वहिनींना तर भेटायला नव्हतं ना गेलेलं. बोल की बाबा वहिनींना भेटायला काय तरी नाही म्हणून मला यायचं होतं खरं अनबॉक्सिंग बघायला, पण जाऊ दे. कुठे ना कुठं कीबोर्डचं नवीन हे होते ते चांगली गोष्ट. गुड आफ्टरनून चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आज दीदी पण बाहेर गेलेली आहे, ती आता उद्याच येणार आहे डायरेक्ट. म्हणून आज घरी एकटाच आहे मी. आता आजोबा झोपलेले आहेत, मी एकटाच झालाय. म्हणजे कॉलेजवरनं जरा वेळ झाला येऊन आणि जरा वेळ बसलोच, एडिटिंग केली. आता चालू आहे शिनेरी मेडिकलमध्ये. आता खूप कंटाळायला लागले आणि टाईम पण झालेलाच आहे मेडिकलमध्ये जायचा. तर मेडिकलमध्ये जातो आणि तिथंच ब्लॉग चालू करतो. तर मेडिकलमध्ये आलेलो आहे, बराच वेळ झाला. म्हणजे मेडिकलमध्ये येऊन बॉस आणि मी होतो आणि आता आशिष आलेला आहे. आणि तुम्हाला वेगळं वाटत असं, आशिष एवढा आवरून कसं काय आलेला आहे आज? पूर्ण दाखव आशिष. पूर्ण आवरून आलेला आहे. मला डाऊट येतोय, वहिनींना तर भेटायला नव्हतं ना गेलेला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तो वहिनींना नव्हता भेटायला गेला, तो मित्रांना भेटायला गेलता. तो म्हणजे मला सांगूनच गेला होता आणि आल्यावर पण सांगितलं त्यांनी की मी मित्रांनाच भेटायला गेलो होतो. कधी जाणार रे वहिनींना भेटायला असं? आय डोंट नो. कधीतरी असं बोल की बाबा वहिनींना भेटायला गेलो. काय तर नाही म्हणून तर म्हणतोय ना की बाबा कधीतरी असं बोल की आज वहिनींना भेटून आलो मी बाबा. अरे वहिनी असले तर पाहिजे भाऊ. किती दिवस मी म्हणतोय की बाबा कधीतरी बोला ना की आज वहिनींना भेटून आलो मी. अभी भी कहता हूँ सुधर जाओ. माझी यायची तरी ह्याची यायची नाही. बात तो सही है. तर काम झालेलं आहे पूर्ण, फक्त आशिष आता वरती स्टॉक लावतोय. वाव. मग सगळं काम झालेलं आहे. मी लगेच जाणार आहे आता. म्हणजे मित्र येतोय, मित्रासोबत घरी जाणार आहे. 1 hour later. आज मम्मी, मीच आहे आणि पप्पा आणि आजोबा आहेत. मग मम्मी आता जेवण बनवतीये. माझं तर जेवण झालेलं आहे, मी जेवून घेतलं. मेडिकलवरनं आल्यानंतर तर मित्र आला होता, मित्रासोबत जरा वेळ बसलो. तो पण लगेच गेला, काही लय वेळ नाही थांबला. आणि त्याच्यानंतर मग चहा बनवला आजोबांसाठी आणि पप्पांसाठी. मग आता तुमच्या समोर ब्लॉग काढतोय मी. शाबाश बेटा. मग मम्मी तर बनवतीच आहे जेवण. माझं झालं हे नशीब. मी वाटाण्याची भाजी खाल्ली, त्यात माझं उरकून गेलं सगळं. आणि आता परत मेडिकलमध्ये चाललेलं आहे. फास्ट कार्ड आणायचं, फास्ट कार्ड लावायचं वाटतं. मच्छर खूप झालेत घरात, म्हणून लावणार आहे फास्ट कार्ड. मग आता आणतो. आता तिथं काय गेलोय तर काय लगेच तर येणार नाहीये. मग आता 7:30 झालेले आहेत. मग डायरेक्ट 9लाच येतो आता घरी. त्यानंतर यांचं जेवण पण होईल, मम्मी पप्पा सगळ्यांचं. आणि मग त्यानंतर भेटू आपण परत. मला यायचं होतं खरं अनबॉक्सिंग बघायला, पण जाऊ दे. कुठे ना कुठं कीबोर्डचं नवीन हे होते ते चांगली गोष्ट. हो कीबोर्ड अनबॉक्सिंग केलेला मागं ठेवलेलं आहे. तर अरे ते ह्याला स्कॅनरचं पण हे करायचं. ओह माय गॉड. अटॅचमेंट केले सर मागं. A few moments later. कसं वाटतंय नवीन कीबोर्ड आले आता पटपट कामं होतील. एकदम भारी वाटतंय. आनंद गगनात मावेना. लय स्मूथ आहे. हात ठेवलं की असं भारी वाटतंय. दाबायला मस्त वाटतं. आणि लय पळते, जोरात पळते. झालं उद्घाटन झालं. थोडं कितीतरी दिवसांनी झालं उद्घाटन.
कितीतरी 2 कीबोर्ड चेंज केल्यानंतर हे आलेलं आहे. चला हा कामाला लागले लगेच. 1 hour later. आताच मेडिकल मधून जाऊन आलो आणि त्यांनी नवीन कीबोर्ड आणि माऊस घेतला. त्याचं अनबॉक्सिंग झालं आधीच, पण मी नंतर गेलो. त्याच्यानंतर त्यांचं लावायला वेळ गेला आणि त्यानंतर थोडेसे कस्टमर आले, त्याच्यामुळे मी काही जास्त ब्लॉग पुढं केला नाही. तुम्ही तर बघितलंच असं ना, आलंय नवीन कीबोर्ड. आधीचा कीबोर्ड लयच खराब झालता म्हणून नवीन मागून घेतला. मग आता त्यांचे जेवण झाल्यात. मला वाटलंच होतं की मी आजपर्यंत त्यांचे जेवण होतील, तसंच झालं. मग थोडासा अभ्यास केला. टीचरांनी एक प्रॉब्लेम लिहून दिला, तो प्रॉब्लेम पण केला. मग आता उद्याच्या स्टडीज झालेले आहेत पूर्ण. मैं बहुत थक गया हूँ, इसलिए मैं अब सोना चाहता हूँ, जी भर कर सोना चाहता हूँ. टीचरना दाखवायला रेडी रेडी रेडी. मग आता मम्मी फास्ट कार्ड लावणार आहे, मग तिला मदत करतो. मग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर करा. चिल देन बाय बाय. भेटू उद्या. दीदी काय आली नाहीये, दीदी उद्या येणार आहे.